उगलून जायचे. मऊ मखमली हात हुताश प्रतीक शक्तीचे, अंधाराचे कर्णही कसे लख उजळून निघायचे. मऊ मखमली हात जेव्हा आधार व्हायचे, कणा ताठ होऊन सारे जग जिंकायचे. मऊ मखमली हात देता गौ उभ मायेची, मिठ्ठ काळोखाची ही एक पहाट व्हायची. जेव्हा दुरावला तो देह विसावा कुठे धुंडायचा, हावासा स्पर्श तिचा आता कुठे शोधायचा. साडी तिची नेसली कुंकू तसेच लावले, आरशात रूप तिचे तरी नाही गावले. साडी तिची नेसली कुंकू तसेच लावले, आरशात रूप तिचे तरीही नाही गावले. अंगणात जेव्हा माझ्या तानी पावलं दुडदुडली, मऊ मखमली हातांची उभ अचानक गवसली, उभ अचानक मराठी टोन म्हणजे ते आली बरोबर. असं वाटत नाही की तुला मराठी असं वाटतं. सुधीर दादा नाही ऐकायला एवढे सर्व लोक मिळतात तरी नवीन नवीन कविता कधी कधी विसरायला होते ओळख आपल्याच पावलांची, कधी कधी विसरायला होते ओळख आपल्याच पावलांची, मागे रेंगाळणाऱ्या पाऊल खुणांचे संदर्भ हरवून बसतात. कधी कधी विसरायला होते ओळख आपल्याच पावलांची, मागे रेंगाळणाऱ्या पाऊल खुणांचे संदर्भ हरवून बसतात. देह नुसतंच उभा असतो अनोळखी प्रदेशात, देह नुसतंच उभा असतो अनोळखी प्रदेशात, पायाखालची मातीसुद्धा आपला म्हणायला तयार नसते. पायाखालची मातीसुद्धा आपला म्हणायला तयार नसते. अशाच वेळी नेमकं एखादं फुलपाखरू, अशाच वेळी नेमकं एखादं फुलपाखरू आपले सोनेरी पंख मला देऊन जातं. अशाच वेळी नेमकं एखादं फुलपाखरू आपले सोनेरी पंख मला देऊन जातं आणि डोळ्यातून झिरपणारा दर मातीशी नातं जोडलं. डोळ्यातून झिरपणारा दर मातीशी नातं जोडलं. पण अजून म्हणजे एडिट करायचं शीर्षक है आंसू. आंसुओं का कोई रंग नहीं होता, आँख से बहने का कोई ढंग नहीं. बच्चे की आँख का मासूमियत से भरा होता है, दरिंदे की आँख का तो आंसू भी खून से सना होता है. पसीना थककर जब आँख से बहे तो गर्म होता है, आंसू माँ के कलेजे को छूकर बहे तो नर्म नर्म सा होता है. दुआओं में बंद आँख से गिरे तो खरा होता है, दिल के नासूर से पैदा हो तो वो कुछ हरा हरा सा होता है. अपनों को खोकर बहे तो खुद भी रोता है, कुछ पाकर बहे तो ओस की बूंद सा चमकदार होता है. स्मशान में बहे तो हिंदू, कब्रिस्तान में बहे तो मुसलमान होता है. किसी का भी हो आंसू तो आंसू. मानवता का दीप. एक दीप अब मानवता का जला नहीं होगा, एक दीप अब मानवता का जला नहीं होगा. भगवान के दिए सबसे सुंदर जीवन का उपयोग हम सबको परहित के लिए करना ही होगा. एक दीप अपनेपन का जलाना ही होगा. चाहे वो कितना ही घना निराशा का अंधेरा, चाहे वो कितना
इतना ही घना निराशा का अंधेरा, आशा का नया सवेरा अब लाना ही होगा। एक दीप विश्वास का अब जलाना ही होगा। माना कि है बहुत दुख और कठिनाइयों का अंबार, सबको साथ लेकर इसका हल निकालना ही होगा। एक दीप स्नेह का जलाना ही होगा। नहीं रहता है कभी जगत में दुख स्थायी, कड़े संघर्षों के बाद मंजिल को पाना ही होगा। एक दीप धैर्य का जलाना ही होगा। संकट की इस घड़ी में सभी को धीरज रखना ही होगा। तन मन लगाकर वांछित ध्येय प्राप्त करना ही होगा। एक दीप प्रेम का जलाना ही होगा। सबको साथ लेकर प्रयास करना ही होगा। भारत को फिर से सुखी और संपन्न बनाना ही होगा। एक दीप परिश्रम का अब जलाना ही होगा। देश है तो हमें, बिना देश के हम कुछ भी नहीं। इस बात को सभी को अच्छे से समझना होगा। एक दीप देश प्रेम का जलाना ही होगा। एक दीप देश प्रेम का जलाना ही होगा। मी ना पेपरात पाठवली होती ती आता इंदोर समाचारमध्ये मी सगळ्या शेवटी नाही वेगळ्या तर नाही सगळ्या शेवटी नाहीये नाही तो आज मी त्या शोधते शिक्षण लास्ट असते आणि कविता नाहीये माझी म्हणून मी म्हणलं सगळ्या शेवटी त्यांनी म्हणाली तरी समीक्षा, त्यांनी म्हणाली तरी समीक्षा. ते माझी कविता नाहीये, गद्य म्हणून सगळ्या शेवटी करू पण मी ना हे फेअर केलं नाही आता असंच हे मी मनोगत समजायला मला कधी कधी कोणाशी आत्मिक जवळीक साधण्यात वर्ष खर्ची पडतात तर कधी एका भेटीतच ती व्यक्ती आपलीशी वाटू लागते. जीवनाच्या वाटेवर असे कित्येक प्रवासी भेटतात. काही तुमच्या मनावर क्षणिक प्रभाव सोडून जातात तर काही स्थिर वलय निर्माण करून जातात. माझ्या आयुष्यातील प्रभावी वलयांमधील असेच एक ओजस्वी वलय म्हणजे अलकनंदा स्वामी अर्थात अलकनंदाताई. 4 वर्षांपूर्वी माझी मैत्रीण वैजंती दाते हिने मला मायमावशी समोर जोडली. माय आणि मावशीला जोडणारा हा दुवा आपल्या शीर्षकानेच खरं तर लक्षवेधी ठरला. इथले नवनवीन साहित्यिक उपक्रम, शिस्तप्रिय वातावरण, एकमेकांना सांभाळून प्रोत्साहन देऊन सुधारण्याची संधी देणारा कौटुंबिक जिव्हाळा या सर्वांनी भारावून टाकले. अशातच कुटुंब प्रमुख अलकनंदाताईंनी आम्ही रचनाकारमध्येही मला सामावून केले. अलकनंदाताई एक कुशल बँकर, नामांकित पत्रकार, मराठी व हिंदी भाषेचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या व त्यांचा विशेष आग्रह धरणाऱ्या भाषा विशेषज्ञ, अनेक कवी संमेलने गाजविणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री. आपल्या कवितांनी अनेक मनात करणारे मध्य प्रदेश साहित्य क्षेत्रातील एक विशिष्ट हस्ताक्षर. असा हरहुन्नरी आयुष्य मिळणे हे या समूहाचे भाग्य तर आहेच, पण नियम किती काटेकोरपणाने पाळावे व नेतृत्व किती कणखर असावे याचे मूर्तिमंत रूप म्हणजे अलकनंदाताई. त्यांची माझी पहिली भेट उज्जैन मेळाव्यात झाली. धवल केश, शुभ्रदंत पंक्ती, ओठावर स्मित अशा ताज्या तवाने दिसणाऱ्या प्रसन्न वदनेस पाहिले आणि नितांत आदराने हात आपसुकच पायाशी झुकले. पण ते शेवटचेच, कारण त्यानंतर एक मैत्रीचे असे सुंदर नाते तयार झाले ज्यात आदर तर होताच पण खट्याळपणाही आला, मस्करी आली, आत्मिक जिव्हाळा निर्माण झाला आणि जयाजींची कधी जया झाली हे कळलेही नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये आईचे रूप असते. आपल्या अपत्याचे भविष्य सुखी, स्वस्थ आणि यशस्वी व्हावे म्हणून आई वेळ पडली तर कठोर छडीने संस्कार करते. मडक्याला सुबक आकार मिळावा म्हणून कुंभार आतून आधाराचा प्रेमळ हात देऊन वरून हलक्या थापट्या देतो ना, अगदी तसेच ताई ही रचनाकाराच्या अचूक घडवणुकीसाठी प्रसंगी कणखर आईची भूमिका घेऊन छडी दाखवतात. रचनाकाराला तात्पुरते वाईट वाटतही असेल, पण दीर्घ वाटचालीसाठी ती किती आवश्यक आहे हे समजल्याशिवाय राहत नाही. शिवाय त्यात ताईंचा वैयक्तिक स्वार्थ तर मुळीच नसतो. उलट रचनाकाराच्या कृती टीकेच्या आगीत नावून सुलाखून कंचनप्रमाणे तळपतात. काही जण याचे मर्म समजतात तर काही गैरसमजाने दूर होतात. दुखावलेल्या आईचे शल्य कधी कधी ताईंच्या वक्तव्यावरून सहज ध्यानी येते. मोठेपण वयावर नाही तर कर्तृत्वावर अवलंबून असते. अन्यथा आपल्यापेक्षा सुद्धा वयाने ज्येष्ठ लोकांची आई होणे सोपे नाही. शिवाय काट्यांचा मुकुट निर्विकारपणे
सहन करणे हे येड्यागबाळाचं काम नव्हे. सर्व समूहातील सर्व रचनाकारांनी किमान उपस्थित राहून इतरांना प्रोत्साहित करावे ही त्यांची निस्वार्थ कळकळ वाखाणण्याजोगी असते. एका मुलाखतीत प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी म्हणाल्या होत्या, सुप्रसिद्ध नाट्य निर्देशिका सुश्री विजया मेहता पुण्याच्याही अभिनयास मग तू कितीही उत्कृष्ट असो कधीही चांगले म्हणत नाही. त्यांच्या कथनानुसार चांगलं म्हटलं की संपलं. तशाच आहेत आलेखनदासी. खोट्या प्रशंसेच्या मधाचं बोट लावून सर्वोत्कृष्ट असण्याचा आभास निर्माण करण्यापेक्षा परखड सल्ल्याचा तिखट बोट लावून दर्जेदार निर्मितीच्या प्रोत्साहनाची वाट दाखवल्या. कडू वाटला तरी रामबाण औषधाप्रमाणे काम करणारा त्यांचा स्पष्ट वक्तेपणा कधी कधी स्पष्टवादी व निडर लेखिका दुर्गा भागवतांची आठवण करून देतो. त्यांच्या वला व जोडून वा असा प्रतिसाद आला की समजावं की आपली रचना उत्तम समूहावर अशुद्ध लेखनासाठी शाब्दिक फटका मारणाऱ्या ताई काही दिवस समूहात आपण दिसलो नाही की आपुलकीने चौकशी अशा करतात की वाटते ह्या आपल्या आयुष्यात यापूर्वीच का नाही आल्या. एका कणखर खांबावर तोडून धरलेला हा सार्थक समूह त्यांचा सदैव ऋणी आहे. केवळ साहित्यिक सेवेसाठी निर्मित हा समूह भविष्यातही असा सामर्थ्याने तग धरून राहो ही सदिच्छा. मनुष्यमान काहीसे स्वार्थी असतेच. आजपर्यंत प्रत्यक्ष रूपाने नियमित भेट होत नसली तरी ताई मृल आहेत ही भावना ही दिलासा देणारी होती. आभासी माध्यमातून ते आपल्यातच राहणार आहेत तरीही हृदयात कुठेतरी काहीतरी हलतंय हे खरं. आधी लिहून ठेवलं होतं म्हटलं चला सगळ्यांचं मनोरंजन अगदी सर्वांचं म्हणून त्याला मी शेवटी म्हणते पण तुम्ही म्हणे जाऊ आज टाकली मला तेही आठवत नाही कोणत्या कोणत्या दिवसांमध्ये ऐकलेली कविता परत चालतंय. छान चालतंय. आता कधी नसणाऱ्या मुली केव्हाही कंटाळा आला पण नाही ती केव्हाही ऐका. हसणारे असणाऱ्या राष्ट्रवादीच असतात. चंद्रमाळुनी रात्र रिगली भेटाया क्षितिजास. चंद्रमाळुनी रात्र रिगली भेटाया क्षितिजास. सोबतीस तारका नी चांदण्या काही मुक्त केश. सोबतीस तारका नी चांदण्या काही मुक्त केश. हृदय होते प्राजक्ताचे. हृदय होते प्राजक्ताचे अन गंध होता चंदनी. नयनी ते रेखले कातळातले काजळ पाणी. नयनी ते रेखले कातळातले काजळ पाणी. गंधर्वांचे सूर होते. गंधर्वांचे सूर होते नि यक्ष किन्नरी स्वर्ग गाणी. गंधर्वांचे सूर होते नि यक्ष किन्नरी स्वर्ग गाणी. रातराणीचे काफिले गंधात रंगेती यामिनी. रातराणींचे काफिले गंधात रंगेती यामिनी. चंद्र ताटवा फुलला आणिक. चंद्र ताटवा फुलला आणिक. चांदण्यांची मिश्किल वाणी. सरिता हृदय बिंब उमटे अवखळ झऱ्यांची जिम्मा गाणी. सरिता हृदय बिंब उमटे अवखळ झऱ्यांची जिम्मा गाणी. भान दिशांचे मजला येता. भान दिशांचे मजला येता. विरली स्वप्ने मिटल्या नेमी. केशर पाणी सळा शिंपीला उषा गाते अरुण गाणी. केशर पाणी सळा शिंपीला उषा गाते अरुण गाणी. गंधयामिनी सरली सरली. गंधयामिनी सरली सरली. शंख फुंकीला रविकिरणांनी. गंधयामिनी सरली सरली. शंख फुंकीला रविकिरणांनी. ही सृष्टीची रीतच न्यारी. ही सृष्टीची रीतच न्यारी. ही सुख दुःखांची पाठशी. ही सुख दुःखांची पाठशी. आता अर्थ सांगा. यश नाहीचे दुर्बोध नाहीचे. आज मी पण हिंदी कविता म्हणतो, मराठी तर नेहमीच चालेल ना. घरों में मशीनें सुबह से ही आवाज करने लगती है और वे उनके बीच उनके साथ चुपचाप काम करती है. वेद सार्थ करने की जरूरत नहीं. मशीनों को जरूरत होती है देखभाल की. उनकी देखभाल यह एक असंभाव्य विचार है. अभी तक मशीनें वही और उतना ही काम करती है
जितना वे कर सकती हैं, लेकिन उनके लिए मान लिया जाता है कि अपनी अपरिमित शक्ति से कर सकती हैं वे कुछ भी और कितना भी। मशीन अनंत यातना सह लेगी, लेकिन कभी नहीं बनाएगी रोटी अपने ही गूंथे आटे से। कितना भी मारो ठोको, कपड़े की मशीन नहीं साफ करती एक चम्मच भी। लेकिन उनके लिए जरूरी है कि वे सुबह बनाए बढ़िया चाय और रात को उतने ही करीने से लगाए जामुन। दिन भर जुटी रहे और वक्त जरूरत बच जाए ATM की। घरों में बढ़ गया है ध्वनि प्रदूषण। घरों में बढ़ गया है ध्वनि प्रदूषण। मशीनों को चुप नहीं किया जा सकता, लेकिन परेशानी यह है कि वे भी अब काहे बनाए बोलने लगे हैं। अब ये परेशानी मी मराठी शिकलेली नाही, त्याच्यामुळे साहित्यिक शब्द कदाचित आपल्याला याच्यामध्ये सापडणार नाही, पण एक आवड म्हणून आता हा छंद जोपासला आहे आणि आज माझी पहिलीच कविता प्रस्तुत करत आहे। एकदा जेव्हा फॅमिली फंक्शनला अशा गोष्टी झाल्या की दिवसेंदिवस घरातलं बाहेरचं समाजाचं वातावरण बदलत चाललंय, तर पुढे काय रूप होईल हा विचार घेऊन छोटासा प्रयत्न केला आणि आज ग्रुपवर माझी एंट्री म्हणजे कोरोनाच्या काळात ऑनलाईन क्लास जॉईन करावा अशी आहे। तर फक्त शब्द नाही, भावना पोचू द्या विनंती। कोण जाणे काय काय धमाल होईल पुढे, आपण चाललो आहोत 21व्या शतकाकडे। 21व्या शतकाच्या सुरुवातीलाच सूर्य सुद्धा उगवण्याची मागेल वाटते लाज। गवताच्या पानावर उन्हे पाहण्यासाठी उजेडाला द्यावे लागतील रुपये 100 कोटी। चुकते नाही केले जर प्रकाशाचे भाडे, डोळ्याआड येतील अंधाराचे पडदे। अंधाराच्या पडद्याआड हारून जातील मुले, ओक्साबोक्षी रटतील साऱ्या बागेमधली फुले। घराघरात सवयीनेच ओळख पटली तर कोणी कुणाला म्हणेल देखील फादर आणि मदर। बाकी नाती पाण्यावरच्या बर्फासारखी हळू, विरघळून देखील जातील कधी येणार नाही कळू। प्रत्येकाला वाटेल आपण आहोत सर्वज्ञानी, आकल्याशिवाय फुकट जातील डोक्यातील अक्कल गाणी। हीच गाणी गाता गाता मुली होतील वेड्या पिशा, मुलांच्याही ओठावरती दिसू लागतील लवकर मिशा। मुलांच्या हाती असेल पेटवलेली सत्ता, आई आणि बाबा होतील बिनहुकमाचा पत्ता। प्रत्येकाला जगण्याचा हक्क असला जरी, भांडणा वाचून दिवस जाणार नाही घरोघरी। पुरुषांना स्वयंपाकाचे घ्यावे लागतील धडे, आरसे येतील नटून थटून रोज बायकांपुढे। खाण्यापिण्यासाठी हॉटेल असेल खास, 100 रुपयात मिळेल तेथील कदाचित पदार्थांचा वास। आज घेता घेता भरून जाईल पोट, ओठावरती बर्फ फिरेल वाढल्यावरी पोट। करमणुकीसाठी मिळेल ज्याला जे जे हवे, पुस्तक बिस्तक वाचण्याची विसरून जातील सवय। डोक्यामध्ये विचाराचे नुसते लावून रोप, कवी आणि लेखक कदाचित खुशाल घेतील झोप। आणि म्हटली तर खूपच छान। ठसका आहे त्या कवितेमध्ये। तेच सांगतो। हो, मी लघुकथा म्हणू शकतो किंवा त्या घटना होती त्याला मी चित्रित करायचा प्रयत्न केला। वृद्धाश्रम त्याचं नाव दिलं। सुबह सुबह आश्रम का गेट खोल ही रही थी कि सामने पार्क में एक 75 वर्ष के आसपास की उम्र की महिला को बेंच पर बैठे देखा और एकदम चौंक गई। वो एकदम से हड़बड़ाकर उठी और मेरी ओर बढ़ी। पास आने पर उन्होंने अपना परिचय दिया, मैं वसुधा जोशी। मैंने उनका अभिवादन किया और कहा आइए आइए, कैसे आना हुआ। उनके पास एक बैग था तो मुझे लगा कि कहीं बाहर गांव से आई हैं और आश्रम में कुछ कपड़े देने या कुछ बांटने आई हैं। मगर मेरे प्रश्न के उत्तर में उनकी आंखें भर आईं और वे रोने लगी। मैंने बाई को 2 कप चाय भेजने को कहा और उनकी पीठ पर प्यार से हाथ रखकर कहा कि ताई रिलैक्स। पानी पिलाकर कहा आप आराम से चाय ले लें, फिर बात करते हैं। कुछ मिनट मौन पसरा रहा। फिर ताई ने बोलना शुरू किया कि वे एक रिटायर्ड सरकारी अधिकारी थी और 2 बेटे एक बेटी है। अपने पति की मृत्यु के पश्चात सारा पैसा व गांव का सामान बेचकर
मकान बेचकर तीनों को बराबर बांट दिया। अपने लिए कुछ रखा नहीं, पेंशन मिलती है तो आराम से काम चल जाता है। एक बेटा गांव में नौकरी करता था और उसकी बुरी लत के कारण उसकी नौकरी चली गई और वो गायब हो गया, और बहू अपने 2 बच्चों के साथ मायके के पास घर लेकर रहने लगी। थोड़ा मेरा भी उसको आर्थिक आधार हो जाता है। अब चूंकि मैं शहर में छोटे बेटे के साथ रहती थी, उसकी पत्नी के नौकरी पर जाने के बाद उनके बच्चों को संभालना, घर देखना, वो सब करती थी। थोड़े दिन वो सब बर्दाश्त करते रहे, मगर जब उनके बच्चे बड़े हुए वो अब मुझे साथ नहीं रखना चाहते, और मेरा बड़े बेटे के बच्चों को मदद करना भी वो पसंद नहीं करता। रोज रोज कहा सुनी झगड़े, इनका परिणाम उसकी बेटी की पढ़ाई पर हुआ। अब वो कहती कि मुझे एक कमरा पढ़ने के लिए चाहिए, जबकि फ्लैट 2 रूम किचन का है, और तो और बहू की माँ भी रिटायर हो गई। अब वो भी अपना पैसा बेटी के नाम करके उसके पास ही रहना चाहती है। ऐसी सिचुएशन में मैं वहाँ एक निरुपयोगी सामान हो गई हूँ। बार बार के झगड़े और तानों से मैं तंग आ गई हूँ, और कल तो रात को ही पोती के बोल चुप गए। बोली, दादी आपने अपने लिए कमरा क्यों नहीं रखा, अपना पुराना घर क्यों बेच दिया? मैं तो उसकी बात से हैरान थी कि एक 15 साल की बच्ची ये कह रही है। आज आपके पास अपना घर होता ना तो इनकी इतनी बातें नहीं सुननी पड़ती। बस मैंने तभी मन बना लिया कि अब और नहीं, और मैं एकदम सुबह सबके उठने के पहले घर छोड़कर आ गई। एक पत्र छोड़ आई हूँ। अपनी कहानी कहते कहते हुए रो पड़ी, और मैंने उनको गले से लगाकर कहा, वसुधा ताई आप बिल्कुल भी चिंता न करें, मैं हूँ ना। आज से आप इस अपना घर में रहेंगी, जिसको मैंने आप जैसे लोगों के लिए ही खोल रखा है। यहाँ बाल आश्रम भी है, और उन बच्चों को कहानी सुनाने को एक नानी और दादी और मिल जाएगी। मेरे स्नेही स्पर्श ने ताई को आश्वस्त किया, और वो मेरे साथ अपने नए परिवार से मिलने चल पड़ी। ये सत्य घटना पर वाचनाची पद्धत दिवसांनी तर थोडीशी म्हणजे आज बरेच दिवसांनी आपण बरेच दिवस झाले म्हणजे, तर त्यामुळे ना असं थोडंसं म्हणजे इतकं फ्री नाही वाटत आहे तसं मनापासून. एक साधारण अगदी शब्दांची कविता आहे, हिंदी कविता. कभी हंसते कभी रोते, कभी हंसते कभी रोते, सिसकते कभी और कभी गुनगुनाते, कभी ओढ़े चादर उदासी की, कभी ओढ़े चादर उदासी की, कभी खुशी से झूमते, वक्त निकल गया, वक्त निकल गया. कभी जी जान से मनुहार करते, कभी जी जान से मनुहार करते, कभी खुद ही रूठते, कभी सुर में सुर मिलाते, कभी सुर में सुर मिलाते, कभी राग अलापते अपना, वक्त निकल गया, वक्त निकल गया. कांटों में कभी राह बनाते, कांटों में कभी राह बनाते, कभी नर्म फूलों पर चलते, कभी खुद ही डूबते मझधार में, साहिल बन कभी उबारते, वक्त निकल गया, वक्त निकल गया. चिलचिलाती धूप में तपते कभी, चिलचिलाती धूप में तपते कभी, कभी फुहारों में भीगते, चिलचिलाती धूप में तपते कभी, कभी फुहारों में भीगते, पाने को मंजिल कभी संघर्ष करते, पाकर भी न पाने का अफसोस करते, वक्त निकल गया. स्मरण शक्तीची तो दाद इथं पाहता आणि त्या सगळ्या पालखी आणि मग त्याचे संग्रह बनवले. काही आश्चर्य नाही. तरी आज ही नावावरती असं मालती जोशी पण कथाकथन करतात. तो पहिली लिहिलेली कविता पण त्यांना त्या कॉलेजमध्ये असताना, आणि नाव शी 87-88 ते अजूनही त्यांना पाठ असतात. शब्द एक माणूस त्यांच्यासमोर पुस्तक घेऊन बसला त्यांची, त्यांनी आधी डिक्लेअर केलं होतं की मी ह्या 2 गोष्टी आज मी करणार आहे सादर. तर तो बसला आणि है हूँ क्यों चूंकि या कुठे एक शब्दाची इकडे तिकडे आहे. आपण बोलताना आणि सांगताना म्हणजे वाचता नाही, आणि अर्ध्या तासाच्या गोष्टी आहेत त्यांच्या. आणि कविता त्यांनी किती वर्ष झाली लिहिणं सोडली, पण असंच होईल.
नाही भैया असं तर नाही मला म्हणजे ही छान आहे तरी आज तरी लहान होती कधी हा, नाही तर हा, हो, तरी म्हणजे- मोठ्या नाही, मी याला लहान केली म्हणजे 2 स्टँड आणखी त्याच्यावर नव्हते मोठ्या तुम्ही म्हणता म्हणता मोठ्या हे कमाल आहे. देवदत्त. आता पाहायचं ना आता हळूहळू मी दरवेळेस वेळेस म्हणते की कधीपर्यंत चालतं माहिती नाही. उच्चारण सुद्धा सादर आहे. हो.